महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज हिंगोली जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेण्यात आला। भारत अमेरिका व्यापार करार रद्द करण्याच्या मागणीसाठी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील पतंगे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी आज हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वसमत येथे तीव्र निदर्शने करण्यात आली। जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरले आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या करारामुळे स्थानिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत हा करार तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जे भारत अमेरिका जे केंद्र सरकारने जे करार केलेला आहे हे अतिशय शेतकऱ्यांना घातक आहे। कारण जे सोयाबीन असेल, जे सर्व जे पिकं आहेत जे अमेरिकेमध्ये त्या सोयाबीनला जे हेक्टरी किंवा एकरी जे उत्पन्न असते ते कमीत कमी 20 क्विंटल ते 25 क्विंटल एकरी तिथं शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे। आणि ते करून सुद्धा ते शासन तिथला ते शेतकऱ्यांना त्या धानावर सबसिडी असते त्यांची, त्याच्यामुळे तिथले सोयाबीनचे रेट भरपूर कमी आहेत। आणि आपल्याला केंद्र सरकारने तो जो करार केलेला आहे त्याच्यामुळं हा जे आपले सोयाबीनचा भाव आहे आपल्या देशातील ते अत्यंत कमी होणार आहे। त्याच्यामुळे हे अतिशय घातक आहे। तसेच जे MSP जे आहे, MSP म्हणजे की शेतीला जे शेतीवरचे जे पिकं आहेत त्यांना हमी भाव असतो शासनाकडून, ते कुठल्याही पिकांना हमी भाव नाही, तर ते तात्काळ लागू करावा या प्रमुख 2 मागणीसाठी आम्ही उपविभागीय कार्यालय वसमत येथे आमचे जिल्हा प्रभारी सुशांतदादा लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही हे शेतकरी सत्याग्रह आम्ही आज इथे चालू केलेला आहे। काय मागण्या काय मागण्या म्हणजे हेच प्रमुख मागण्या 2 आहेत की भारत अमेरिका करार रद्द करावा आणि MSP ची जे मागणी आहे ते पूर्ण लागू करावी। असिस्टंट फाईल दाखल प्रयत्न आहे आणि अमेरिके जे कारण म्हणजे टेट करा झाले ऐक्यामध्ये जो US करा त्याच्यामुळे भारतीय शेतकऱ्याला फार मोठं नुकसान होणार आहे। कारण की अमेरिका हे टेक्नॉलॉजी आपल्या शेतामध्ये अमेरिकेमध्ये माल येईल तो फार स्वस्तामध्ये, आणि त्याच्यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान होईल। तर आम्ही मोदी सरकारला हेच म्हणतोय की हा जो आहे तो त्वरित रद्द करा। रूपांतर आम्ही युग कर्ज माध्यमातूनच राहू आणि येत्या काही दिवसामध्ये हा लेवलवर आम्ही आंदोलन करत आहोत। आम्ही जिल्हाध्यक्ष साहेब आणि आमचे प्रभारी लोखंडे साहेब यांच्या नेतृत्वात इथं आंदोलन केलेलं आहे। जे अमेरिका आणि भारतमध्ये कृषी करार झाला आहे त्याच्यामध्ये अमेरिकाचा सर्वात जास्त ते डेअरी प्रोडक्ट्स जे आपल्या भारतामध्ये ते आणून विकणार आहे, ते आपल्या शेतकऱ्यांना न कळत एक कॉम्प्युटर म्हणून तयार होईल। त्यांचे एकदम स्वस्त दरामध्ये इथं प्रोडक्ट उपलब्ध होतील आणि जे आपले शेतकरी जे आज जोडधंदा म्हणून जे आपले कृषीसोबत ते दूध व्यवसाय वगैरे करतात ते त्यांचा सरळ ते लॉस होईल। आणि याच्यामध्ये आपण जे ऑलरेडी आपला शेतकरी परेशान राहतो नेहमी, याच्यामध्ये अजून रेषाखाली जाईल। तर हा जे करार आहे ही खूप घातक करार आहे आणि आपल्या लोकांना बेरोजगार करून आपले शेती जमीन आपण विकून आपण आपले शेती कमी करण्याचा एक उद्देशाने हा करार झालेला आहे। तर आमच्या युवक काँग्रेसतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्यातर्फे आज या आंदोलनातर्फे आमची ही मागणी आहे की हे करार रद्द व्हावे। आम्ही हिंगोली युवक काँग्रेसच्या माध्यमातून SDM साहेबांना भारत आणि मध्ये जो करार झालेला आहे त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे। हा करार हा भारतातल्या शेतकऱ्याला फार घातक ठरणारा करार आहे। आम्ही त्या निवेदनामार्फत जो भारत आणि अमेरिकेमध्ये 0% आयात करार लागू करण्यात आलेला आहे। ॲज कम्पेअर भारतीय शेतकऱ्याच्या कम्पेअरमध्ये अमेरिकेमध्ये जो माल येईल तो फार कमी दरामध्ये येईल आणि त्याच्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना फार नुकसान पडेल आणि त्याचा मोबदला हा छोट्या व्यापाऱ्यांना आणि जे इथे युवक आहे त्यांना रोजगारामध्ये पण पडेल। आमची युथ काँग्रेसच्या माध्यमातून अशीच मागणी आहे की हा करार तात्काळ रद्द झालेला पाहिजे आणि आम्ही एक उपोषणाच्यावर पण बसलो आहे। सरकारने याच्यावर जर लक्ष वेधलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या लेवलवर आम्ही उपोषण करू। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।